नमस्कार मित्रांनो, मी वर्षा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज मी बोलणार आहे एक नवीन टॉपिक बद्दल। तर तो टॉपिक आहे ॲसिडिटी। तर बघा, ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय? तर बघा, खूप लोकांचा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजेच काय की छातीत जळजळ होणं, पोटामध्ये जड वाटणं, आंबट ढेकर येणं आणि ह्या सगळे प्रॉब्लेम जाणवल्यामुळे काय होतं, आपलं कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही। तर बघा, आज आपण त्याच टॉपिक बद्दल जाणून घेणार आहोत। आपण काय म्हणतो की ॲसिडिटी झाली। तर बघा, ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय आणि ॲसिडिटी का होते आणि ॲसिडिटी झाल्यानंतर यावरती काय उपाय आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय? तर बघा, आपण नॉर्मली आपल्या शरीरामध्ये ॲसिड हे तयार होत असतं, जे की आपण खाल्लेलं जे फूड आहे, जे अन्न आहे, त्याचं डायजेशन करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। आता ज्यावेळेस हे ॲसिडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये म्हणजे नॉर्मल क्वांटिटीपेक्षा जर जास्त सिक्रेट होत असेल, तर काय होतं, लगेच ॲसिडिटी होती। तर बघा, आता हे जे ॲसिड आहे, हे नॉर्मलपेक्षा जास्त कधी सिक्रेट होतं? तर बघा, काय होतं, आपलं म्हणजे ज्यावेळेस आपण वेळेवर जेवण करत नाहीत, आपण कधी म्हणजे लेट जेवण करत आहेत, खूपच लवकर जेवण करत आहेत, किंवा आपल्या जेवणाची कोणतीच फिक्स वेळ नाही। मग यावेळेस काय होतं, आपण ज्यावेळेस फूड खाणार त्यावेळेस काय होतं, बॉडीमध्ये ॲसिड सिक्रेशन होत असतं। मग आपण जर आधात-मधात जेवण केलं की लगेच ॲसिडचं प्रमाण सिक्रेट होतं आणि यामुळं काय होतं, ॲसिडची जी नॉर्मल लेवल आहे, ही नॉर्मल लेवल काय होती, वाढती आणि लगेच आपल्याला ॲसिडिटी जाणवते। तर बघा, आता ॲसिडिटी होण्याचे मूळ कारणं काय आहेत, आपण ते वन बाय वन जाणून घेऊया। तर बघूया आपण पहिलं आणि खूप महत्त्वाचं कारण। तर पहिलं कारण आहे वेळेवर जेवण न करणं। आता वेळेवर जेवण न करणं म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतं बघा, एकतर उपाशी राहणं, उपवास धरणं वगैरे म्हणतो आपण, किंवा मग जेवणच न करणं, हे येतं वेळेवर जेवण न करण्यामध्ये। तर बघा, यानंतरचं मी दुसरं तुम्हाला महत्त्वाचं कारण सांगणार आहे, ते म्हणजेच काय की चुकीचा आहार। आता चुकीचा आहार म्हणजे काय की खूप जास्त मसालेदार पदार्थ खाणं, खूप जास्त तेलकट पदार्थ खाणं, त्यानंतर बाहेरचे जंक फूड्स जास्त खाणं, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, तिखट पदार्थ खूप जास्त खाणं आणि फास्ट फूडचा वापर जास्त करणं। मग ह्यामुळं काय होतं, आपल्याला ॲसिडिटी होते, कारण खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थापासून खूप लवकर ॲसिडिटी होते आणि ॲसिडचं प्रमाण हे जास्त सिक्रेशन होतं ते डायजेशन करण्यासाठी। बघा, तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजेच काय की चहा आणि कॉफी। आता चहा आणि कॉफी, तुम्ही म्हणाल चहा आणि कॉफीने कशी ॲसिडिटी होते? तर बघा, चहा आणि कॉफी आपण जर रिकाम्या पोटी घेत असेल, तर त्याने खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी होती। बघा, जे कल्चर आहे, इंडियन कल्चर, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये तर नॉर्मली सकाळची सुरुवात ही चहापासून होते आणि ह्या चहापासूनच खूप जास्त प्रमाणामध्ये काय होते, ॲसिडिटी होते। कारण आपण सकाळी सकाळी ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये पाणीही नसतं, त्यावेळेस आपण सगळ्यात पहिले काय घेतो, चहा किंवा कॉफी, आणि यामुळं सगळ्यात जास्त काय होते, ॲसिडिटी जाणवते। त्यानंतर मी तुम्हाला चौथं आणि महत्त्वाचं कारण सांगणार आहे, ते म्हणजेच काय की जास्त वेळ बसून काम करणं। आता तुम्ही म्हणता जास्त वेळ बसून काम म्हणजे बघा, जे जॉब वगैरे करतात, बँकिंग जॉब्स वगैरे आहेत, अशा लोकांचं खूप जास्त वेळ काय असतं, जे लॅपटॉप, IT सेक्टरमध्ये वगैरे जे काम करतात, या लोकांमध्ये पण खूप जास्त प्रमाण ॲसिडिटीचं दिसून येतं। का? कारण त्यांच्या बॉडीचे काही मूव्हमेंट्सच होत नाहीत। ज्यावेळेस आपण जेवण करत असतो, बघा, पहिल्या काळात म्हणायचे की जेवल्यानंतर शतपावली केली पाहिजे, बट यांना शतपावली करण्यासाठी वेळच नसतो आणि ते आपण आपल्या बॉडीच्या मूव्हमेंट्स न झाल्यामुळं ते आहार डायजेस्ट करण्यासाठी आपल्या बॉडीच्या मूव्हमेंट्स होणं पण गरजेचं आहे। कारण आपल्या बॉडीमध्ये जी ऑलरेडीची एनर्जी आहे, ती एनर्जीचं वेस्ट झाली तर हे इझिली आपण जे नेक्स्ट टाइम खाल्लेलं जे फूड आहे ते इझिली डायजेस्ट होतं, आणि आपण कंटिन्युअसली जर एकाच ठिकाणी बसून काम करत असतो, तर यामुळे पण काय होतं, ॲसिडिटी होते। त्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगणार आहे, ते म्हणजेच बघा, दारू, तंबाखूचं सेवन किंवा धूम्रपान वगैरे जे लोकं करतात ना, त्यांच्यामध्ये पण खूप जास्त प्रमाण ॲसिडिटीचं दिसून येतं। कारण दारूमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल असतं आणि ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये ॲसिडचं सिक्रेशन होत असतं, यामुळं ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येते। यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट 7वं आणि खूप महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजेच काय की रात्री उशिरा जेवण करणं। बघा, रात्री आपण जेवढं
जेवढं लेट जेवण करणार तेवढं जास्त आपल्याला ॲसिडिटीचा त्रास दिसून येतो. त्यामुळं मिनिमम संध्याकाळचं जेवण हे ना 7 ते 8च्या दरम्यान जर केलं तर आपण जो आहार घेतलेला असतो संध्याकाळच्या वेळेसचा तो आहार इझिली डायजेस्ट होतो आणि ॲसिडिटी न होण्यासाठी याची खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्प होते. मला सांगणार आहे की ॲसिडिटी झाली हे नेमकं कसं ओळखायचं. त्यासाठी काही मी तुम्हाला लक्षणे सांगणार आहे की त्यावरून तुम्ही ओळखू शकतात की हा ॲसिडिटी झालेली आहे म्हणून. तर बघा, सगळ्यात पहिलं म्हणजेच काय की बघा, छातीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जळजळ होणं, त्यानंतर आंबट ढेकर येणं, त्यानंतर उलटी आल्यासारखं होणं, त्यानंतर पोटामध्ये खूप जास्त असं जड वाटणं, त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी झाल्यानंतर डोकं दुखणं, कोणत्याच कामात मन न लागणं, हे काय आहेत ॲसिडिटीचे काही लक्षणं आहेत. या लक्षणावरून तुम्ही ओळखू शकतात ॲसिडिटी झाली आहे म्हणून. नंतर मी तुम्हाला सांगणार आहे ॲसिडिटीवरती घरगुती उपाय आपण काय करू शकतो. तर बघा, मी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगेल कोमट पाणी. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं. आता दुसरं सांगणार आहे बघा तुम्हाला की दूध. आता काय करायचं, ज्यावेळेस आपण दूध घेतो ना तर ते दूध न तापवता घ्यायचं. म्हणजे जे एकदम गार दूध असतं ते गार थंड दूध सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास घ्यायचं. त्यानंतर मी तुम्हाला तिसरा उपाय सांगणार आहे सफरचंद किंवा केळी. बघा, सफरचंद किंवा केळी हे खाल्ल्यामुळे काय होतं, पोटामध्ये थोडंसं गार आणि थंड पडतं आणि ह्यामुळे ॲसिडिटी कमी होण्यासाठी याची खूप जास्त हेल्प होते. यानंतर बघा, तुम्हाला मी 4th उपाय सांगणार आहे, तो म्हणजेच काय. यानंतर मी तुम्हाला 4 नंबरचा उपाय सांगणार आहे, तो म्हणजेच काय, जिरे पाणी. काय करायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं, ते पातेल्यामध्ये उकळून घेऊन त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. म्हणजे ते उकळलेलं जिऱ्याचं पाणी करायचं आणि ते घ्यायचं. यामुळे काय होतं, ॲसिडिटी पण कमी होती आणि आपलं व्यवस्थित चांगल्या प्रकारे डायजेशन होण्यासाठी याची खूप जास्त हेल्प होते. यानंतर मी तुम्हाला 5वा उपाय सांगणार आहे, ते म्हणजेच काय, साजूक तूप. बघा, साजूक तूप हे ॲसिड कमी करण्यास मदत करतं, त्यामुळे साजूक तूप खाणं पण खूप फायद्याचं आहे. यानंतर तुम्हाला मी 6वी उपाय सांगणार आहे, ते म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपलं वेळेवर जेवण. आपण जेवढं वेळेवर जेवण करणार तेवढं आपल्याला ॲसिडिटी कमी होणार, कारण वेळेवर जेवण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे ॲसिडिटी होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे, उपाशी राहायचं टाळायचं आहे. यानंतर बघा, दुसरी गोष्ट सांगणार आहे म्हणजे रात्री उशिरा जेवण करायचं टाळायचं. रात्री उशिरा जेवण केल्यामुळे पण खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी होते. यानंतर बघा, तिसरी गोष्ट आहे, सगळ्यात जास्त म्हणजे जास्त तेलकट, त्यानंतर चवीचे जंक फूड, फास्ट फूड आणि जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळं पण ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणामध्ये होते. त्यानंतर उशिरा जेवण टाळायचं आहे आणि जेवणानंतर लगेच झोपणं पण टाळायचं आहे. यामुळं काय होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी होती, त्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. नंतर मी तुम्हाला सांगणार आहे ॲसिडिटी टाळण्यासाठी काय करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं आहे व्यायाम, की दररोज थोडा की होईना व्यायाम केला पाहिजे. त्यानंतर दररोज थोडंसं वॉकिंग केलं पाहिजे. त्यानंतर बघा, नेक्स्ट सांगेल की जेवढं ताणतणाव फ्री राहता येईल तेवढं ताणतणाव फ्री राहायचं आहे. यामुळं काय होतं, ॲसिडिटी होत नाही. आणि त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आहे दिवसातून. आणि त्यानंतर बघा, 7 ते 8 तास झोप ही भेटलीच पाहिजे. जेवढी आपल्याला कंप्लीट झोप भेटणार तेवढं आपल्याला ॲसिडिटी कमी होणार. त्यामुळं तर बघा, ॲसिडिटी हा मुळात आजार नाहीच आहे, त्यामुळं घाबरून जायचं नाही. फक्त थोडं आपल्या शरीराला चांगल्या सवयी लावायच्या, जेणेकरून आपण ॲसिडिटी फ्री लाईफ जगू. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल आणि तुमच्या आरोग्याच्या फायद्याचा वाटला असेल तर नक्कीच तो तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.